पुढचे माझे काही प्रश्न ना स्पेसिफिक अशा लोकांसाठी आहेत की जे वर्षातून एकदा किंवा 8-10 महिन्यातून एकदा फॅमिलीला घेऊन कोणा ना कोणा थ्रू बुकिंग करून फिरायला जात असतात. तर बरेचदा त्या यांच्याशी कम्युनिकेशन करताना त्यांना माहिती नसतं की आपण यांना काय काय विचारायला हवं, यांच्याकडून काय काय माहिती आपल्याला अपेक्षित आहे ती पाहिजेच आपल्याला. तर एका मोठ्या ब्रँडचे संचालक म्हणून तुम्ही त्यांना काय टिप्स द्याल की तुम्ही जेव्हा कोणाकडूनही बुकिंग करा पण या गोष्टी तुम्ही विचारूनच घ्या, असे काही शुड आस्क क्वेश्चन्स असतील तर? आहेत. तुम्ही कुठल्याही आता वस्तू घेताना ना, मी केवळ टूर असं म्हणणार नाही, पर्यटनामध्ये नाही, आपण कुठल्याही ठिकाणी जातो ना, आपण मोबाईल घ्यायला जेव्हा जातो तेव्हा आपण त्याचा R&D केलेला असतो. हे सगळं R&D करतो ना, तसं कुठल्याही ठिकाणी आपण बुकिंग करताना ना काय काळजी घेतली पाहिजे की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे किती वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहेत, हे स्वतः त्या ठिकाणी फिरतात का. आता हे कसे फॉर्मल प्रश्न नसतात, हे बोलण्याच्या ओघामध्ये तुम्ही विचारू शकता, अंदाज येतो आपल्याला तुम्ही किती ठिकाणी फिरलेला आहात. तर काही स्थानिक ठिकाणचे प्रश्न तुम्ही विचारलेत तर लगेच समजतं की कुठे कुठलं रेस्टॉरंट आहे, किती वेळ चालायला लागतो, कुठल्या ठिकाणी रिक्षा करावी लागते का, की गाडी पोहोचते का. हे प्रश्न तुम्ही बोलता म्हणजे बोलण्याच्या ओघात जर विचारले तर लक्षात येतातच. त्यामुळे सगळ्यात पहिले विचारलं पाहिजे ती बाकी किती वर्ष ती समोरची व्यक्ती म्हणा किंवा ती कंपनी म्हणा इंडस्ट्रीमध्ये आहे. त्याच्यानंतर हे स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत का, ही त्याची देखील काळजी आपण घेतली पाहिजे. त्यांची टीम हे सगळं करण्यासाठी सक्षम आहे का. हे करण्यासाठी म्हणजे काय की जसं तू आता प्रश्न विचारला की हा चॅलेंज आलेला, तर चॅलेंज मी परत म्हणेन की अडचणी येऊ शकतात, काही प्रश्न काही अडचणी ह्या आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात, परंतु ती अडचण आल्यानंतर तुम्हाला रिस्पॉन्डिव्ह आहेत का ते. नाही तर मग अडचण आली आणि आमचा फोन स्विच ऑफ आहे तर मग परत माणूस डिस्टर्ब होतो. तर तसं नाही, तो प्रश्न सुटेपर्यंत संपर्कात राहणं, तो संपर्कात राहू शकतो का, इमर्जन्सी नंबर आपल्याला देणार आहेत का,